गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच हा सुचलेला विचार आपल्या पुढे मांडतोय. काल एकादशी झाली, आज द्वादशी आहे. आणि द्वादशी ही फार महत्वाची असते. जितकी एकादशी महत्वाची तेवढीच द्वादशी महत्वाची. एकादशीचा उपास असेल तर द्वादशीचं दान महत्वाचं. रोगाला पापमा म्हणजे पापापासून निर्माण होणारा असं एक नाव आहे, संज्ञा आहे. त्यामुळे पापाचं क्षालन करण्यासाठी एकादशीचा उपवास आणि द्वादशीचं दान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आणि देवव्यपाशे चिकित्सा नावाच्या एका विशिष्ट चिकित्से पद्धतीमध्ये आयुर्वेदाने सांगितलेल्या मणिमंगल होम दान या सगळ्या उपायांचं महत्व सांगितलेलं आहे. आणि ते महत्वाचं अशासाठी आहे कारण ज्या वेळेला केवळ औषधांचा उपाय होत नसेल त्यावेळेला या उपायांचा उपयोग तर होतोच, पण जिथे उपाय होतो, औषधांचा उपाय होतो, अशा ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून ते परिणाम अधिक परिणामकारक होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. त्या द्वादशीला दान करणं हे महत्वाचं आहे. एकादशीच्या दिवशी उपवास करायचं पण दान द्यायचं नाही असा नियम आहे, तर द्वादशीला पारणं करायचं आणि दान द्यायचा हा नियम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा सुरू झालाय तो म्हणजे पंढरीची वारी. दिंड्या, ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी शाश्वत ठिकाणी पोचलेली आहे आणि हा मोठा एक आनंदाचा उत्साहाचा सोहळा हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय. यामध्ये लाखो वारकरी आपल्या ठिकाणाहून पंढरपूरपर्यंत चालत जातात. तिथे तो आनंद उत्साह ओसंडून वाहतो आणि नंतर आपल्या ठिकाणी परत येतात. पण हे सगळं एक तप आहे हे समजून घ्यायला पाहिजे. तपणं म्हणजे तापणं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि वास्तविक पाहता आयुर्वेद ज्या वेळेला एखादं गोष्ट करू नका पथ्य सांगतो तेही तपाचरणाचाच भाग आहे. पण आपल्याला ते आडकाठी वाटते, ते अडचण वाटते आणि म्हणून आयुर्वेदाकडे येणं हे त्यांना नकोसं वाटतं. कारण नियम पाळायचे नसतात आणि नियमाचं बंधन वाटतं, भीती वाटते आणि त्यामुळे आयुर्वेदाकडे येणं याचा अर्थ तपाचरण हा विषय समजत नाही. पण एखादी गोष्ट करू नये आणि आडकाठी या गोष्टी समजतात आणि त्यामुळे फार मोठी हानी होते. वास्तविक पाहता निदान परिवर्जन म्हणजे केलेलं जे कारण आहे ते कारण निराकरण झाल्याशिवाय रोगाची निवृत्ती काही होत नसते. पण त्या कारणाची निवृत्ती करणं हे आपल्याला नको असतं. ते वाटतं ते डॉक्टरने करावं, ते औषधांनी करावं, पण ती माझी जबाबदारी आहे आणि मला करायला पाहिजे असं अजिबात वाटत नाही. आणि हाच विचार सांगण्यासाठी आजचा दिवस आहे. इथेच मी थांबतोय. हे सदर दररोज ऐकायचं. दररोज 5:30 वाजता हे सदर ओपन होईल. लाईक करा, शेअर करा. ज्या ज्या लोकांना पोचवायचं आहे त्या लोकांना पोचवा आणि याच्यातून मिळणारा सतत जो आनंद आहे आणि याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो नक्की करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय तेही वाचा, त्याच्यातनंही लाभ होईल. थँक्यू.